नमस्कार मंडळी. आमच्या इकडे ना काल खूप धो पाऊस झाला. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला खूपच जोर होता त्याचा. दिवसभरही त्याची रिपरिप चालूच होती. जणू काही म्हणत होता मी आलो आहे आणि काहीतरी कर ना खायला, आता जाम भूक लागली आहे. तर गंमत आहे मंडळी जरा. पण खरंच पाऊस होता आणि मग पावसात काय खावंसं वाटतं आपल्याला, तर अगदी कुरकुरीत खमंग अशी मस्त खेकडा भजी. तर आपण ही आज कर्तव्य आहे कांद्याची खेकडा भजी, आणि सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त खास टिप्ससहित, खास चटणीसहित मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर चला करूया. मी हा एक मोठा कांदा घेतला आहे. इथे मोठी मोठी कांदे मिळतात चांगली छान. तिला आपण असं खालची बाजू आणि त्याचं वरचं बाजू आपण आधी कट करून घेऊया, आणि मग त्याला आपल्याला आपल्यामधून असं काप द्यायचं आहे. आणि त्याला मधून कापल्यामुळे नंतर त्याचं साल काढायला सोपं जातं. तर आपण अशा प्रकारे त्याला मधून कापून घेऊया आणि त्याचं साल काढून घेऊया. तर हे बघा, असं साल काढून घेतल्यानंतर ना त्याला उभं नाही चिरायचं आहे आपल्याला, तर त्याला आडवं करायचं आहे आणि आडवं करून चिरायचं आहे. आणि एकदम पातळ पातळ काप करायचे आहे त्याचे, जितके शक्य होतील तिथे. पण आडवं केल्यावर एकदम पातळ काप सहज शक्य होतात. हे बघा, आपलं जसं इंद्रधनुष्य असतं ना साधारण, तसं आपल्याला करायचं आहे. तर हे लाल कांदे आहेत आणि तिखट असतात जरा हे कांदे. तर हाही कांदा तसा तिखट आहे आणि मोठा असल्यामुळे मी एकच घेतलेला आहे आणि थोडा अर्धा घेणार आहे अजून. तर म्हणजे 1.5 कांदा घेणार आहे. तर तुम्ही साधारण 2 ते 3 कांदे घेऊ शकता. आणि माणसांप्रमाणे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पण कांदा मात्र या पद्धतीनेच आडवा करून चिरायचा आहे. पटापट चिरता येतो आणि खूप छान चिरला जातो. आणि याचीच अशा प्रकारे चिरला गेल्यावर खेकडा भजी एकदम मस्त होतात, कुरकुरीत होतात, खमंग होतात. तर ही एक टेक्निक आहे त्याची, सोपी आहे अगदी. आपल्याला असं वाटतं पाहिल्यावर की एखादा पदार्थ कठीण असेल, पण तसं काही नसतं. केल्यावर सगळं सोपं वाटायला लागतं. तर असंच आपल्याला हे सगळं चिरून घ्यायचं आहे या पद्धतीने. बघा, मी तुम्हाला दाखवते, एकदम सोपं आहे. आणि अजून अर्धा कांदा मी घेतला आहे, साधारण 1.5 कांदा घेतला आहे. 2 माणसांना एवढं प्रमाण पुरणार आहे. तर याच्यासोबत तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशन करू शकता. चहा कांदा भजी असं, किंवा कढी कांदा भजी असं पण. किंवा मग आपण जी चटणी करतो आहे ती तुम्ही एकदा करूनच बघा. ही चटणी सिंहगड स्पेशल आहे. तर तुम्हाला सिंहगडावर जाऊन ही एकदा टेस्ट करायची असेल तर तसंही करू शकता. पण तसं शक्यच नसेल तर मी सांगते त्या पद्धतीने एकदा नक्की करूनच बघा. खूप खास आहे आणि सोपी आहे. तर हे आपला पूर्ण कांदा चिरून झालेला आहे. आपण आता याला एक बाऊलमध्ये घेऊया. बघा किती सुरेख दिसतो आहे अगदी. आणि असा कांदा तुम्ही सलादसाठी वगैरे पण वापरू शकता, चिरू शकता. खूप छान दिसतो आणि मस्त वाटतं, अगदी खावंसं वाटतं मग लगेच. तर आपण असा कांदा पूर्ण चिरून घेतलेला एका बाऊलमध्ये शिफ्ट करूया. आणि याला सगळे मसाले लावण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, तर याला सुट्टं करून घ्यायचं. म्हणजे याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायचे, आपण जो चिरला आहे तसा. असं सुट्टा करून घेतल्यानंतर त्याला मसाले लावूया, म्हणजे ते खूप छान मुरतील आणि छान पाणी सुटेल त्याला. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी टीप आहे ती हीच आहे की याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. जे अंगचं पाणी याला सुटतं कांद्याला, ते मिठामुळे त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून ही भजी करायची आहेत. तर बघूया, तुम्हाला लक्षात येईलच ते. तर आपला हा असा सुट्टा करून झालेला आहे कांदा छानपैकी. आता याच्यात एकदमच थोडेच मसाले घालायचे, काहीही जास्त घालायचं नाही आहे. फक्त मी काय करणार आहे ना, याच्यामध्ये घालणार आहे 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या. तर हे ऑप्शनल आहे, याच्याऐवजी तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. पण मिरचीमुळे खूप खमंगपणा येतो. आणि 1-1.5 चमचा मी तिखट घालणार आहे. मिरच्या 3 घेतलेल्या एकदम बारीक चिरलेल्या. थोडंसं हिंग घालते आहे आणि मीठ. बस, तिखट आणि मीठ इतकंच महत्त्वपूर्ण आहे याच्यात, बस. तर तुम्ही मिरच्या घातल्या तर आणखी छान खमंग कुरकुरीत असणारी ही भजी अजून खमंग लागतील, छान लागतील. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ओवा बिवा घालायचं असेल तर तसंही तुम्ही थोडंसं घालू शकता चवीपुरतं, स्वादासाठी. तर हे बघा, असं मस्त तिखट आणि मीठ लागल्यानंतर लगेचच या कांद्याला पाणी सुटायला सुरुवात होते. तुम्हाला लगेच लक्षातच येईल व्हिडिओमध्ये बघताना की याला थोडा ओलसरपणा आपोआप आलेला आहे चटकनच. तर खूप वेळाला भिजवून ठेवायचं नाही आहे. याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर घाला, किंवा नाही घातली तरी पण चालू शकतं. तर हे बघा, अगदी 2 मिनटं वगैरेच आपण ठेवलं आहे तरी त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आणि या पाण्यामध्येच आता या ओलसरपणाच्या याच्यातच आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे. बेसन पीठ अर्थात डाळीचं पीठ. तर हे बघा, पाणी एकदम म्हणजे अगदी थोड्या वेळातच याला खूप पाणी सुटायला लागतं, कारण कांद्याला मिठामुळे खूप लवकर पाणी सुटतं. आणि म्हणून पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. आणि त्याने खूप छान कुरकुरीत अशी भजी होतात. तर ही सगळ्यात महत्त्वपूर्ण टीप आहे की पाणी घालून भज्याचं पीठ भिजवायचं नाही, तर हे असं भिजवायचं. तर हे बघा, आपलं हे मी साधारण 1 कपाच्या जवळपास इतकं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. तर
ते तसं आपण हळूहळू करत घालायचं आहे, एकदम सगळं घालायचं नाही आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून लक्षात येईल की किती लागतं आहे त्या प्रमाणात आपण घालायचं आहे. कारण ह्याला खूप घट्ट आपल्याला भिजवायचं नाही आहे, अगदी घट्ट गोळा, आणि खूप पातळ पण करायचं नाही आहे, आपण एरवी करतो तसं नाही करायचं याला. तर थोडं मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला याला ठेवायचं आहे. आणि जितकं जास्त वेळ तुम्ही हे मुरत ठेवाल तितकं त्याला खूप खूप पाणी सुटत जातं, त्याच्यामुळे ते खूप वेळ ठेवून द्यायचं नाही. जितकं पाणी सुटेल तितकं तुम्हाला पीठ घालावं लागेल, आणि मग पीठ जास्त घातल्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा कमी कमी होत जाईल. मग तसं करायचं नाही आहे, लगेचच तळायला घ्यायचे आपल्याला. तर हे साधारण 1 कप पीठ पूर्ण मी याच्यात घातलेलं आहे. आणि बघा तुम्ही कन्सिस्टन्सी, सैलही नाही आहे खूप आणि घट्ट पण नाही आहे, अगदी एकदम. कारण घट्ट केलं तर ते शिजत नाही आतनं, आणि सैल केलं तर त्याचा कुरकुरीतपणा चालला जातो. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं की पाणी खूप सुटू द्यायचं नाही आहे, खूप वेळ त्याला ठेवायचं नाही आहे, आणि खूप अतिपीठ पण घालायचं नाही आहे. आणि आता आपण काय केलं आहे तर खूप म्हणजे तेल तापत ठेवलं होतं आणि छान कडकडीत तापवून घेतलं आहे त्याला. खूप म्हणजे चांगलं व्यवस्थित तेल तापवून घ्यायचं, आणि अशा खूप तापलेल्या तेलातच आधी सोडायचे आहेत आपल्याला हे भजे. आणि असे छान आकार बिकार काही द्यायचा नाही आहे, जसं तुम्हाला जमेल तसं सोडायचं आहे. म्हणूनच त्याला असं खेकड्यासारखा म्हणजे वेगळा आकार येतो अगदी. असं एकसारखा गोल त्याला टाकायचं नाही आहे. तसे टाकले तर काय होतात की ते शिजत नाहीत आतून, आणि कुरकुरीतपणा त्यांना येत नाही. त्यामुळे त्याला असं ओबडधोबड कसंही घालायचं आहे. आणि हे हाय फ्लेमवर असतानाच आपण त्याच्यात तळायला घालायचं आहे, पण नंतर थोड्या वेळात अगदीच 1-1.5 मिनटातच त्याचा मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आपल्याला, आणि मग हळूहळू तळायचं आहे. म्हणजे ते आतपर्यंत छान शिजतात भजे, आणि कुरकुरीत पण होतात. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला याला छान लालसर रंगावर करून घ्यायचं. याच्यात हळद बिळद पण अजिबात घालायची नाही आहे, नाहीतर अगदी खूप अति लाल रंग त्यांना यायला लागतो, आणि मग ते चांगले दिसत नाहीत. असे हे भजेच खूप छान दिसतात. तर एकदम सोपी कृती आहे, खूप कमी मसाल्यातही आपण अगदी बाहेर जसे मिळतात तसे भजे करू शकतो. आणि पावसाळा सुरू असताना, पाऊस येत असताना ही भजी खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. आणि बरेचदा असं होतं की आपण बाहेर जाऊन खाऊ पण शकत नाही, किंवा कधी कधी इच्छा पण होत नाही, असं पण होतं बाहेरचं खाण्याची. त्यामुळे हायजीन वापरून आणि इतकी छान पद्धतीने जर भजी घरी होणार असेल तर नक्की ट्राय करायला काय हरकत आहे, कराच. आणि तुम्ही बोटं चाखत राहाल, आणि ही म्हणजे संपून जाईल लगेच अशी भजी. तर या पद्धतीने करून पहा. सोप्या ट्रिक्स आहेत आणि टिप्स आहेत की पाणी नाही घालायचं अजिबात आपल्याला, पीठही खूप जास्त घालायचं नाही आहे, खूप वेळ भिजवत ठेवायचं पण नाही आहे. तर अगदी झटकन होणारी ही रेसिपी आहे जी तोंडाला पाणी सुटेल अशी आहे. तर आपले असे भजे छानपैकी आपण हा दुसरा घाणा आपण घालतो आहे, आणि तसंच करायचं आपल्याला. परत हाय फ्लेम करून घ्यायची आणि घाणं घालायचं आहे. थोडं 1-1.5 मिनटं त्या हाय फ्लेमवर ठेवायचं आहे, आणि मग मीडियम फ्लेमवर करत करत आपल्याला त्यांना छानपैकी कुरकुरीत करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही भजी तळून होतात. एवढी भजी 2 माणसांना आरामात पुरतात, आणि छानपैकी तुम्ही कशाहीसोबत याचा बेत करू शकता. संध्याकाळच्या स्नॅक्सला चहासोबत पाऊस पडत असताना ते चहा पण लागतोच, आणि नाही तर मग तुम्ही जेवणात पण कढी, भजे, भात असाच हा छानसा वेगळा मेनू पण करू शकताच. आणि आता लवकरच कांदेनवमी पण येते आहे. तर कांदेनवमीनंतर म्हणजे चातुर्मास नंतर सुरू होतो, आणि आषाढी एकादशीनंतर बऱ्याच ठिकाणी कांदे वगैरे खाल्ले जात नाहीत. तर चातुर्मासात मग तर ते पूर्ण बंदच असतात. त्यामुळे मग असे कांदेभज्यांचा बेत आत्ताच आवर्जून तुम्ही कराच, कारण नंतर ती खायला मिळणार नाही आहेत जेव्हा चातुर्मास सुरू होईल. सणवार असले की मग काही ठिकाणी कांदे अजिबात खाल्ले जात नाही, कांद्यांचे पदार्थ केले जात नाही, किंवा भाज्यांमध्ये वगैरे पण घातला जात नाही. त्यामुळे मग आता कांदेभजी जरुरी आहे. तर आपले हे सगळे भजे असे तळून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जो 1.5 कांदा घेतला त्यातला अर्धा जो उरला होता ना, तो मी खूप बारीक चिरून घेतला. आणि आता आपण ती सिंहगड्यावरची स्पेशल चटणी करतो आहे. ही चटणी पण एकदम सोपी आहे, आणि मस्त जुगाडू चटणी आहे, खूप छान आहे. तर हा बारीक चिरलेला कांदा मात्र खूप छान चिरा बारीक, आणि मस्तपैकी खूप तिखट घाला, जितकं तुम्हाला आवडतं लागतं चवीप्रमाणे. मीठ घालायचं चवीप्रमाणे, आणि मस्तपैकी झणझणीत अशी फोडणी द्यायची आहे खमंग, कारण ते गरमागरम तेल ओतायचं आहे आपल्याला याच्यावर. तर आपण हे जे आता तळासाठी तेल केलं होतं तेच मी याच्यात घातलेलं आहे. तुम्ही वेगळी फोडणी करून पण घालू शकता. आणि अशी ही कांद्याची चटणी, खमंग चुरचुरीत चटणी तयार आहे. अगदी लाल चुटुक्क मस्त दिसते, आणि ही चटणी तुम्ही आता या भाज्यांसोबत तर खाऊ शकताच. एकदा ट्राय करा, मस्त लागते. आणि नाही तर तुम्ही एरवी पण ती ट्राय करू शकता कशाही सोबत. चला सर्व करूया आपली कुरकुरीत खेकडा भजी. मस्त झालेली एकदम चमचमीत, करता करताच ती काही गट्टम झालेली आहेत.
तर अशी आपण ही सर्व केली आणि मिरची तर जरुरी आहेच. भजी म्हटलं की हे राहणारच. आणि आम्ही कढी केलेली आहे. आमच्याकडे कुठलीही भजी असली तरी कढी केल्याशिवाय आमचा तो बेत पूर्ण होत नाही. त्यामुळे मी याच्यासोबत कढी पण केलेली आहे. ही कांद्याची छान सिंहगडावरची मस्त चटणी आहे, ती पण तुम्ही जरूर ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास जरूर मला कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका, कमेंट करायला पण विसरू नका. जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांपर्यंत लिंक शेअर करा आणि अशा खमंग कुरकुरीत खेकड्या भज्यांचा आस्वाद नक्की घ्यायला विसरू नका या पद्धतीने. नमस्कार. पुढच्या भागात भेटूचे अशाच खमंग रुचकर चटपटीत रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.